चूपे बंगारमायने श्रीवल्ली माटे माणिक्यमायने. कारण माझ्यासोबत आता आशाताईंची नात आहे जनाई. खूप स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये. सगळ्यात आधी साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे किस्से आहेत. आशाताई मगाशी आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं तसं सकाळी उठून रियाज करतात, कधीही 2 वाजता 4 वाजता. त्यांचे काय किस्से आहेत जे खरं तर आजच्या वयाच्या 90तही त्या रियाज करतात. तू त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टी शिकतेस या बाबतीत? मला वाटत नाही की एक गोष्ट आहे जे मी नाही शिकत त्यांच्यापासून, कारण त्यांचा जो डिटर्मिनेशन आहे, त्यांचा जो रियाज करण्याचा प्रयत्न आहे, त्यांचा जो म्हणजे सगळं त्यांच्याबद्दल एक गोष्ट नाही आहे की मी बोलू शकते. पण बेस्ट थिंग इज की ते माझ्यासाठी माझी आजी कशी आहेत. म्हणजे जितका प्रेम आणि जितकं प्रेम मला दिलं आहे लहानापासनं, आणि ते वेगळंच आहे. म्हणजे तुमच्याकडे पण आजी असणार ना, तर सगळे बोलतात की ते आशा भोसले ताई आहेत, पण माझ्यासाठी आम्ही आशाही बोलतो त्यांना घरी. आशा आई बेस्ट फ्रेंड आहे माझी. आम्ही गॉसिप करतो, गपशप करतो, मज्जे करतो. तर ते तसं आहे आमचं. आणि म्हणजे आजी आणि नात हे खरं तर खूप छान कॉम्बिनेशन आम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ह्याच्या आधी आम्ही जेव्हाही तुम्हाला दोघींना बघतो तुमचे छान मोमेंट्स असतात एकत्र. आत्ताही आशाताई बोलत होते की तू खूप डोकं खातेस त्यांचं. सो कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत अशा की त्या बजावून तुला सांगतात काही गोष्टी की हे नाही, हे असं करायला पाहिजे, अशा कुठल्या गोष्टी बजावून सांगतात? आय थिंक आता नाही येत लक्षात, कारण ते जास्ती बजावून नाही सांगत. काय त्यांचं इतकं प्रेम असतं ना की ते नात पहिलं बघतात आणि मग नंतर सगळं बघतात. पण हां, जर ॲज अन आर्टिस्ट मी कधी स्टेजवरती बिना तयारीचे गेले, मग ते माझं खूप ओरडणार माझ्यावरती. लकीली आज तक असा दिवस जास्ती नाही आला आहे, कारण मी जितकं पण करते ऐकून करते, तर आतापर्यंत नाही आला आहे. होपफुली इन द फ्युचर पण नाही येणार. ह्याच्या आधी जेव्हा पहिल्यांदा डान्स केला असेल आशाताईंनी तुला काय कॉम्प्लिमेंट दिलेली? कारण खरं तर म्हणतात ना की स्टारकिड असल्यावर एक असतं की हे गाण्याचं एक घरंदाज आहे तर गाणंच आलं पाहिजे, पण गाणं प्लस डान्स, सो हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे तुझे. मला आजपर्यंत नुसतं डान्सवरती कॉम्प्लिमेंट भेटले. काय आहे ना की त्यांना जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांना डान्सर होण्याचा फार इच्छा होती त्यांची की मी डान्सर होणार. तर जेव्हा मी बोलले की मी कथ्थक शिकेन, ते माझ्याबरोबर असं क्रांधा करायच्या. तर आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट मोमेंट फॉर हर. आणि आता पण जेव्हा मी नाचते त्यांना फार गर्व होतं, कारण ते त्यांची आतली इच्छा आहे आणि माझी आतली इच्छा आहे की ते माझ्यासाठी प्लेबॅक द्यायला पाहिजे. तर बघूया. नाही, जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की बरेच जण तुला विचारतात. खरं तर तू हा म्हणालीस की हा प्रश्न तुला नाही विचारलं पाहिजे, पण ते म्हणतात ना की एक चेहराही आहे, सौंदर्य आहे, गाणं आहे, डान्स आहे, सगळ्या क्वालिटीज आहेत. तर कुठेतरी तू म्हणतेस तसं की तुलाही प्लेबॅक हवं आहे आशाताईंचं. सो कुठेतरी त्या अभिनयाकडे तुझी वाटचाल होणार आहे का? अभिनयाकडे माझी वाटचाल बिलकुल होणार आहे, पण जेव्हा मी पुरी तयारीने येणार स्क्रीनवरती तेव्हाच होणार. जर मला असं वाटतं की मी तयार नाही आहे तर मी नाही करणार. ज्या दिवशी मला वाटणार की हा दिवस आहे, तेव्हा तुम्ही बघणार, माझं काम बघणार आणि सगळं बघणार आणि तुम्ही खुश असणार की असा डिसिजन घ्यायला पाहिजे लोकांनी. तुझ्या आवाजात एक गाणं छान, जर तुला आत्ता आशाताईंसाठी, तुझ्या आजीसाठी, आशाताई असं नाही म्हणणार, आजीसाठी तुला एक छान गाणं डेडिकेट करायचं असेल, छान त्यांच्या 90 आहे म्हणून स्पेशल, तर कुठलं गाणं त्यांच्यासाठी डेडिकेट कर? हे नवीन गाणं आहे ना जे ते स्टेजवरती बोलत होते. चूपे बंगारमायने श्रीवल्ली माटे माणिक्यमायने. तुझाही आवाज खूप छान आहे, गोड आहे, आणि खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू.